नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला हस्तवैद्य भीमा रेवजी केदारी यांची आदिवासी भाग खैरे येथून मुलाखत घेत आहे। त्यांचा प्रत्यक्ष अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे। आता माझा हात जो उजवा हात आहे, गेले 8 दिवस झाले शिर भरली होती आणि हालचाल करताना दुखत होता। तर मी प्रत्यक्ष स्वतः अनुभव घेतलेला आहे। आता हा जो आहे अनुभव, तर मी आपल्या या माध्यमातून सांगतो आहे की हस्तवैद्य म्हणून खेडेगावी आदिवासी खेडेगाव येथून ते सेवा देत आहेत। त्यांना बऱ्याच ठिकाणी जनावरं, बैल, गुरं, गाय, म्हशी, काय कुठे कोण जे पाय बी मोडला जनावरांना म्हणा किंवा मनुष्यांचे सुद्धा त्यांनी प्रसिद्धी मसाज करून हाडे बसवली गेले आहे। सांधे वगैरे निखळतात। अजुनर खैरेगाव भीमारेवजी केदारी हे प्रत्यक्ष अनुभव आपण त्यांच्याकडनंच माहिती घेऊन बोलूया। आता स्वतः माझा हात त्यांनी म्हणजे थोडा शिर भरली होती, ती बसवलेली। हे पुढं त्यांनी आता हे दाखवा, हे गावठी अंडा आणि शेंदूर हे लेप लावला। आधी मसाज केली त्यांनी, शिर वगैरे व्यवस्थित चोळून घेतली, फिट करून घेतली आणि नंतर मग ते मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। आणि आता मी स्वतः अनुभव घेतल्यानंतर मी त्यांची जे आपल्या या माध्यमातून त्यांना म्हणजे इतरांना मी माहिती देत आहे की त्यांचं पण तुम्ही बघा, प्रत्यक्ष सेवा देत असताना वयस्कर माणसं जे डोंगर दऱ्यातनं किंवा शेतातनं जाता येतात ते वेद झालेले असतात त्यांना आणि फ्रॅक्चर वगैरे झाले असतात, ते बसवतात। तर मी त्यांना ते आता त्यांच्याकडनंच प्रत्यक्ष आपण माहिती घेऊया। आपलं नाव सांगा? भीमा रेवजी केदारी। आणि हे विशेष म्हणजे एक पैलवानकी पेशातून आलेले आहेत। 35 वर्ष झालं त्यांनी पैलवानकी केली आणि हे जे काही वैद्य हाडेजोड करतात किंवा सांधे निखळलेले बसवतात, हे 35 वर्ष झाले सेवा करतात। वय वर्ष 60 ते 65 आहे आणि अजूनही त्यांचं शरीर पण पैलवानकीमुळं आणि खैरेगाव इथून ते पैलवानकी पेशातनंच ते तसे प्रसिद्ध पण आहेत। आजूबाजूच्या परिसरामध्ये पण ते प्रसिद्ध आहे, भीमा म्हणून, भीमा केदारी पैलवान म्हणून। तर त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। हे जे सांधे बसवतात हे कधीपासून तुम्ही व्यवस्था चालू केला? हे मी पैलवान पेशातून आखाड्यात हात बसवला गेलो। हात बसवल्यानंतर आमचा घरचा बैल फ्रॅक्चर झाला। मग आमची घरची कामं केलेली, नंतर मी बाहेर पडलो। हां, मग कारा घेऊन लोक इथे यायला लागले। मग माझी सेवा सुरू झाली। हां, पैलवान पेशातून मी डॉक्टर झालो। डॉक्टरमधून वैद्य म्हणजे डॉक्टर म्हणजे थोडक्यात गावाकडं जे कोणी हाडं बरी बसवायला आले, खांदे निकालले किंवा एखाद्या बैलाचं किंवा काय एखाद्याचं हाडं हे झालं, ते बसवल्यानंतर गावाकडं तसं त्यांना जे लोक उपाय करतायत म्हणून त्यांची प्रसिद्धी मिळाली। मग लोक त्यांना डॉक्टरच म्हणायला लागले। म्हणजे हे एक लोक प्रसिद्धीमधूनच त्यांना ही प्रसिद्धी मिळाली आणि त्यांना डॉक्टर म्हणूनच आता प्रसिद्धी मिळाली आहे। म्हणजे हे लोक सेवा देऊन त्यांनी ती प्रसिद्धी मिळवलेली आहे। सहजासहजी डॉक्टर म्हणजे हा खूप मोठा पेशा असतो, तो वेगळा भाग आहे। पण आदिवासी आणि गावाकडे खेडेगावाकडे सेवा देणारे हे एक म्हणजे वैद्य देखील म्हणू शकतो आपण। वैद्य तेल मसाज वगैरे करतात, आयुर्वेदिक अभ्यंग तेलातनं ते असं मसाज वगैरे करतात। तर ते डॉक्टर म्हणजे हा खूप मोठा पेशा झाला, तरी पण त्यांना ते असं गावाकडे डॉक्टर म्हणूनच ते प्रसिद्ध आहे। तर मग त्यांनी स्वतः सांगितलं की मी पैलवान करत असताना पैलवान जेव्हा आखाड्यामध्ये कुस्त्या खेळत असताना त्यांचे कधी हाडं वगैरे पिचकलेले जातात, काही त्रास होत असतात। त्याच्यातनं त्यांना काय आलं की नंतर मग ते स्वतः पैलवान असल्यामुळं आणि ते पैलवान त्यांच्याकडे आल्यावर त्यांचे बसायचे, मग त्यांचे ते खांदे वगैरे काही निपटलेले असायचे किंवा आपण गावाकडं असं म्हणतो की काय खांदा हाडं निघतात किंवा पिचकतात किंवा मग म्हणतात निखळले जातात थोडा साच्यातनं त्याच्यातनं। तर त्यांनी ती सेवा केली। पैलवान स्वतः त्यांचं
त्यांचा तुमचा बैल पण त्यांनी बैलाचं पण त्यांनी हाड बसवलं होतं आणि हे स्वतः अनुभव घेतला घरचा स्वतः आणि त्याच्यातनं नंतर त्यांनी ते दुसऱ्या लोकांना सेवा द्यायला सुरुवात केली. त्याच्यातनं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 30-35 किलोमीटर शहर जुन्नर गाव असल्यामुळं आणि दवाखाने लांब असल्यामुळं आणि गाड्यांची थोडी गैरसोय असल्यामुळं हे जवळचे वैद्य म्हणून हे त्या लोकांना किंवा जनावरांना नीट करून त्याची दुखणी वगैरे बरं करून हे एक प्रकारे सेवा देतात. निःशुल्क सेवा म्हणता येणार. कोणी दिलं तर ते घेतात, तसं काही त्यांच्याकडनं म्हणजे ते असे कोणाकडनं अपेक्षा करत नाही. जे काही साहित्य लागलं तर ते समोरच्याला सांगतात भाऊ एवढं साहित्य लागल, अंडे म्हणा, गावठी म्हणा, शेंदूर म्हणा, हे सगळं ते सांगतात आणि तसे ते लोक आणून ते गाड्या वगैरे येतात मोठमोठ्या. मृत्यू होणार नाही म्हणता येणार, पण काही त्यांनी बसवलेले आहेत काही गोष्टी त्याचे उपाय नाही झालेले ते त्यांनी पण त्यांच्या एक ते म्हणतात भगवंताची कृपा आहे. आता त्यांच्या अनुभव आपण पुढचा बघूया. तर ही जी सेवा आपण चालू केली, सेवा दिल्यानंतर त्यांना बरं वाटलं किंवा काय असं कुठला अनुभव आहे? कोणत्या गावात लोक आली होती? आता भिवाडा म्हणून गाव आहे. भिवाडा. तर भिवाडात ते एक लाखाशी मी सांगितली आणि ती मोडली, इथून मोडली ते इथपर्यंत. हा तिथं गावा पाहिजे फोटो वगैरे पण त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेले आणि जे आपल्याला नीट झालेले आहेत त्यांच्या उपायामधनं ते फोटो सुद्धा काढून घेतले ना. तर हे भीमा रेवजी केदारी पैलवानकी पैशात नंतर पुन्हा आता ते लेझी डॉक्टर म्हणून आता लेझी मंडळ पण ते अध्यक्ष आहेत लेझी मंडळाचे आणि खैरेगाव हनुमान तरुण मंडळ नाही का लेझी खैरेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथे लेझी मंडळ आहे. ते अनेक जिल्ह्या ठिकाणी जाऊन आदिवासी परंपरेचे एक नेतृत्वच एक प्रकारे म्हणता येईल. त्यांच्याकडनं परंपरा जतन केली जाते आणि खैरेगाव हे माझं स्वतःचं गाव आहे आणि ते परंपरा जपणारं गाव आहे. त्याच्यातनं अनेक लेझिम मंडळ आणि पथके तयार झालेली आहेत. हा ते लेझिम मंडळ त्यांचं कुतूहल आहे. ते म्हणतात की लेझिम मंडळाचं पण आमचं वैशिष्ट्य म्हणजे ते सांगतात की आम्ही मोठमोठ्या यात्रा मोठमोठ्या सभा वगैरे केल्या. तर सांगा तुम्ही तुमच्या लेझिम मंडळाचं काय कसं पुण्याला गेलो पहिल्या सुरुवातीला आणि तिथून नगर काढला. नगर मधून याला आपला नाशिक काढला. नाशिक म्हणून मुंबईला पोहोचलो. मग आसपास गावांनी माहिती झालं. मग ते मोबाईलवर सामाजिक बोलायला लागले. हा असं खैरे गावचं अशा अनेक कार्यक्रमातनं माध्यमातून ते लेझिम मंडळ पण प्रसिद्ध आलेले आहे. त्यांनी विशेष म्हणजे आदिवासी संस्कृतीचे जतन आणि या परंपरा आणि लेझिम मंडळाचे जे काय आहे ते चालू ठेवून त्यांनी ही परंपरा अशी टिकवलेली आहे. आता त्यांनी ही परंपरा पुढे चालूच ठेवावी आणि तर येणाऱ्या पिढीला पण एक नवीन आदर्श द्यावा हे आम्ही या माध्यमातून सांगतोय. तर हे वैद्य असे आहेत की हे स्वतः अनुभव घेतलेला आहे. प्रत्येक स्वतःचा बैल आणि नंतर अनेक पैलवान त्यांनी नीट केल्यानंतर जो अनुभव आला 4 लोकांकडनं माहिती मिळाली आजूबाजूची भगवंत कृपा आहे असं ते म्हणतात. आणि भगवंत कृपा आणि बिनपगारी फुलाधिकारी तसं काय ते म्हणजे निःशुल्क सेवा म्हणायला लागेल. त्यांच्याच हातून तुम्ही ऐकू शकता की ते सेवा देतात. तर कुणाला काही जर हाडाचा किंवा त्रास झाला तर ह्या माध्यमातून त्यांनी अवश्य माझ्या यूट्यूब चॅनलवर मी माझा फोन नंबर देतोय. त्यांचा पत्ता त्यांचं गाव हे माझंच गाव आहे आणि ते माझेच भाऊ बंद येते. तर माझा नंबर आहे त्या ब्लॉगवर. नंबर घ्या 9604140996. मराठीत सांगतो पुन्हा एकदा 96-0-414-0996 हा दूरध्वनी क्रमांक आहे. याच्यावर तुम्ही मला दूरध्वनी करून फोन करून मोबाईलवरनं करून तुम्ही ह्या डॉक्टरांना भेटू शकता. गावाकडे त्यांना डॉक्टर म्हणतात आणि ते डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. तसे भीमा केदारी हे पैलवान आहेत पेशा नाही आणि लेझिम मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांना ते म्हणजे अभिमानाने सांगतात. त्यांना तर स्वतःचा अभिमान आहे संस्कृती जतन करतात. तर अशा वैद्य आणि ह्या अशा आदिवासी भागातनं एक वैद्य म्हणून प्रसिद्ध झालेले भीमा रेवजी केदारी तर यांचं माझा स्वतःचा अनुभव आहे. यांचं तुम्ही
माझ्या या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही त्यांच्याकडनं सेवा घेऊ शकता. कोणाला वाटलंच मला फोन करा, मी त्यांना आणि काही त्रास वाटत असेल तर त्याच्यातनं त्यांना सेवा तुम्हाला देता येईल. तर मित्रांनो, आज आपण ह्या माध्यमातून भीमा रेवजी केदारी यांना आपण धन्यवाद व्यक्त करू आणि त्यांना शुभेच्छा देऊ. तर धन्यवाद. ओके.